मालवण येथील रिक्षा चालकांनी काढली देवदर्शन सहल। सहलीमध्ये 14 ऑटो रिक्षांसह 36 रिक्षा चालक झालेत सहभागी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील रिक्षा चालकांनी 10 दिवसांची देवदर्शन सहल आयोजित केली असून या सहली अंतर्गत त्यांनी शेगावात येऊन संत श्रींचे दर्शन घेतले। या रिक्षा चालकांचे हे तिसरे वर्ष असून या वर्षी सहलीमध्ये 14 रिक्षांसह 36 रिक्षा चालक सहभागी झाले आहेत। मालवण येथून निघून हे रिक्षा चालक पहिले पंढरपूर, अक्कलकोट व शिर्डीवरून शेगावात पोहोचले व दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागले आहेत। रिक्षा व्यावसायिका सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची सेवा करत असतो। लोकांची हवे त्या ठिकाणी ने-आण करत असतो। त्यातून कुठेतरी विरंगुळा व देवदर्शन व्हावे याकरिता या सहलीचे आयोजन करण्यात आल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले। रिक्षा व्यावसायिक सिंधुदुर्ग तालुका मालवण ही आमची रिक्षा व्यावसायिकांची 10 दिवसाची सहल आहे आणि हे सलग तिसरं वर्ष आहे। या तिसऱ्या वर्षामध्ये पहिलं आम्ही पंढरपूर करतो, त्याच्यानंतर अक्कलकोट, तुळजापूर, शिर्डी आणि शेगाववरून डायरेक्ट कोल्हापूरला आम्ही साधारण 8व्या-9व्या दिवशी जातो। तिथून आम्ही कोल्हापूर मार्गे मालवण। आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की रिक्षा व्यावसायिक हा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची सेवा करत असतो। म्हणजे लोकांना ये जा करायची, त्याच्यातून कुठेतरी विरंगुळा आणि देवदर्शन यासाठी आम्ही वर्षातून एकदा आमचे 8-10 दिवस देतो। त्याच्यातून आमचे सहकारी आता 14 रिक्षा घेऊन आलो आहोत। 36 सहकारी आहेत माझे, सगळे रिक्षा व्यावसायिक आहेत। यांना घेऊन आम्ही आता 10-12 दिवसाची ट्रिप करून साधारण 8 ते 10 तारीखला आम्ही रिटर्न जाणार मालवणला। आज आम्ही शेगावला आहोत आणि इथून आम्ही रिटर्न कोल्हापूरला निघालो आहोत। आम्ही आज इथे शेगावला आहोत, इथून महालक्ष्मी कोल्हापूर करून